नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तळा पंचायत समिती बोरगर हवेली गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र मांडवकर यांना 80% मतदान, शिवसेनेचे उमेदवार अनंत खराडे आणि अपक्ष उमेदवार संतोष आमले यांचे डिपॉझिट होणार जप्त। तळा पंचायत समिती बोरगर हवेली गणातील वाशी महागावचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र गणपत मांडवकर यांना या गणातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून 80% मतदान करून भरघोस मतदान करून ते विजयी झाले आहेत। त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या अनेक चाहत्यांकडून अभिनंदन केले जात आहे। तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधक शिवसेनेचे उमेदवार अनंत खराडे व अपक्ष उमेदवार संतोष आमले यांना अपेक्षित मत न मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे बोलले जात आहे। रवींद्र मांडवकर यांनी या मतदारसंघात केलेली समाजसेवा, लोकांप्रती असलेले प्रेम, अनेकांशी असलेले घनिष्ठ संबंध, समाजातील प्रत्येक घटकांच्या सुखदुःखात उभे असलेले असे हे नेतृत्व पहिल्यांदा लोकांच्या आग्रहास्तव निवडलेल्या या राजकीय प्रवासात त्यांनी मतदारांनी स्वीकारून भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले आहे। या गणातील मतदारांनी केलेल्या या मतदानाचा या भागातील नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे। गावागावात त्यांच्या विजयाबद्दल एकच चर्चा होत असून मतदार आनंद व्यक्त करीत आहेत। हा विजय एका संयमी, शांत, प्रेमळ आणि समाजोपयोगी उमेदवारांना देऊन मतदान हे सत्पात्री गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। हा विजय हा माझा नसून ज्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या मतदारांचा, कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी कृष्णा भोसले, तळा।